नमस्कार मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 84. मागील भागात परफेक्ट मस्त आलाय सेल्फी. बाय बाय गाईज, सी यू सून. सत्या रुहीला घेऊन वर्डत खाली निघत. आता पुढे सगळ्यांचं रुटीन लाईफ सुरू झालं. तसंच केशरचं पण सुरू झालं होतं. आजारी पडल्यानंतर सगळ्यांनी खूपच सांभाळून घेत समर सारखीच माई अप्पांनी पण समजूत काढली होती. इतकी सगळी सकारात्मक ऊर्जा आजूबाजूला असताना कोणता आजार जास्त काळ टिकणार? 2 दिवसात एकदम ठणठणीत बरी झाली. तसे कामाचे वेध लागले होते. पण माईचा आणि समरचा वरडा पडल्यामुळे 10-12 दिवस घरीच आराम करा. पण माईचा आणि समरचा वरडा पडल्यामुळे 10-12 दिवस घरीच आराम करावा लागत होता. शेवटी कंटाळून अप्पांना स्वतःच्या बाजूने कळत पुन्हा कामावर जायची परवानगी समरकडून मिळाली. तसं जीवात जीव आला होता. समरने बऱ्याच नियम अटींसह परवानगी दिली. तशी लगेच दुसऱ्या दिवशी जुन्या फॉर्म मध्ये जाऊन सगळं वाइंड अप करून नवीन कामाच्या तयारीला लागली होती. कधी समर सोबत तर कधी अप्पांसोबत कामाची डिस्कशन रंगत होती. आजकाल स्टडीमध्ये समर कमी आणि केशर अप्पांसोबत जास्त दिसू लागली होती. त्यांच्याकडून महाबळेश्वरच्या फॅक्टरीचे सगळे अपडेट, फ्युचर प्लॅनिंग, तिच्याकडून काय कामाची अपेक्षा आणि टार्गेट गोल सेट करून सगळा स्टडी करून फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी एकदम रेडी होती ती. घरी पण सगळं अलबेल चालू होतं. अक्कांनी पत्रिकेचे काढलेला विषय समरने पळवून लावला होता. यावरून थोडी नाराजी देखील पसरली होती. पण तो ठाम होता, कारण पाठीशी अप्पा होतेच. त्यावरून केसरला बराच काही ऐकावं लागलं होतं. पण सध्याचं नाराजीचं वातावरण पाहून तिनेही ते निमटून सहन केलं होतं. माहेरी पण सगळं सुरळीत सुरू होतं. श्रीकांतराव आपलं पथ्यपाणी सांभाळून पूर्णपणे बरे होऊन कारखान्यात जाऊ लागले होते. प्रधान प्रकरण थोडक्यात आई बाबांच्या कानावर केशरने घातलं तेव्हा त्यांना धक्का बसला. पण मनातून आनंद झालाच त्यांना शिक्षा झाल्याचा. आणि पुन्हा एकदा जावयांचं कौतुक झालंच. टीएमच्या मिळालेल्या पैशातून केशरने बाबांच्या न कळत आईचे आणि कस्तुरीचे दागिने सोडवून देत आईला चांगली समज दिली होती. एकंदरीत सगळं काही ठरल्या नियोजनपूर्वक घडामोडी घडत होत्या. त्यातलीच एक म्हणजे आज फॅक्टरी मधला केशरचा पहिला दिवस. गुड मॉर्निंग मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं आपल्या फॅक्टरीमध्ये. सिरके साहेबांचा सकाळी फोन येऊन गेला. आजपासून तुम्ही येणार याची कल्पना दिली होती त्यांनी. यांना मॅनेजर महाजन केशरला आदराने आत फॅक्टरीमध्ये घेऊन जात. गुड मॉर्निंग सर अँड थँक्यू. केशर हसून त्याच्या मागे येत. सगळ्या स्टॉपच्या नियमाप्रमाणे केशर पण सकाळी 10च्या ठोक्याला गुणाजी सोबत फॅक्टरीमध्ये हजर झाली होती. आल्या आल्या 50शी ओलांडलेले एक गृहस्थ म्हणजेच मॅनेजर महाजन हसून स्वागतासाठी दारात उभे होतेच. चेहऱ्यावरून हसतमुख जरी दिसत असले तरी ते हसू किती मनापासून आहे यात जरा शंकाच वाटत होती. पण सध्या कोणाविषयी लगेच अंदाज बांधायला नको, अनुभव येईल तशी ओळख होईलच या विचारात तीही त्यांच्या मागे सगळीकडे पाहत चालत होती. गुड मॉर्निंग बोथ ऑफ यू. या आहेत केशर मॅडम तुमच्या नवीन इन्चार्ज. मॅनेजर बोलत बोलत केशरला अकाउंट सेक्शनला घेऊन आले. तसे समोर उभे दोघांची तिची ओळख करून देत. गुड मॉर्निंग मॅडम. समोरच्या हसून केशरला ग्रीट करत, मॅडम ही निशा गेल्या वर्षी जॉईन झालीये आणि हे रवींद्र शिंदे. यांचा परिचय तर साताऱ्याच्या कारखान्यात झालाच दिवाळीच्या वेळी. दोघांना पाहणाऱ्या केशरला महाजन आठवण करून देत, हो हो आठवतोय ना. गुड मॉर्निंग. केशर हसून दोघांना पाहत, मॅडम तिकडे माझी केबिन आहे आणि इथे तुमची. हे दोघं आहेतच तुमच्या मदतीला. काही लागलं तर निसंकोच सांगा. येऊ मी. महाजन सगळं काही सांगत त्यांच्या केबिनकडे वळत. वेलकम मॅम. खूप छान वाटलं तुम्हाला पाहून. जेव्हापासून महाजन सरांनी सांगितलं की तुम्ही जॉईन करणार आहात माझी तर खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची. तुमच्यासोबत काम करायला खूपच मजा येणार आहे. निशा केशर समोर येत. हो नक्कीच, तिघे एकत्र मिळून छान काम करूया.
केशर, निशा आणि तिच्या मागे उभ्या असणाऱ्या रवींद्रला पाहून, मी छानच काम करतो मॅडम, म्हणूनच तर फॅक्टरीमध्ये टिकून आहे ना, इतका वेळ शांत असणारा रवी बोलत. ओके चला, पहिला दिवस आहे, लेट नको, तुम्ही लागा तुमच्या कामाला, मी पण लागते. केशरने रवींद्रकडे पाहिलं आणि हसून आपल्या केबिनमध्ये निघाले. सजवून ठेवला होता सगळं काही बारकाईने पाहून चेअरवर विसावली. तसा छान काचेचा डेस्क चकाचक लक्क करून गरजेच्या वस्तूंनी सजावून ठेवला होता. सगळं काही बारकाईने पाहून चेअरवर विसावली. तसा पर्समधला फोन वाजला. यांचा फोन? आत्ता वेळ मिळाला वाटतं बायकोशी बोलायला. कामात असले की सगळं विसरून जातात. मी बोलणारच नाही मुळी. फोन हातात घेऊन एकटीच बडबडत ती. 3 दिवसापूर्वी सांगितलेल्या कामासाठी गेलेला तो फक्त पोहोचल्याचा मेसेज करून आज 2 दिवसांनी तिला फोन करत होता. म्हणूनच हा रुसवा. गुड मॉर्निंग गुलछडी, पोहोचलीस फॅक्टरीत? फोन उचलला तसं समोर प्रेमाने विचारत. ती काहीच न बोलता नुसतं बांगड्यांचा खळखळाट करत. आज यांच्याशी बोलावं लागणार आहे मला वाटतं. तिच्या बांगड्यांचा आवाज आला तसा तो विचारत. पुन्हा एकदा आवाज करत त्याला होकार देत. गुलछडी सॉरी, मला माहितीये तू रागावली आहेस. खरंच वेळ नाही मिळाला ग. 2 दिवस खूप काम होतं. मी पोहोचल्याचा मेसेज केला ना. तो तिची समजूत काढत. त्यांनी माफी मागितली तरी ती तशीच अबोला कायम ठेवत पुन्हा त्या बांगड्या जोरात हलवत वाजवत. अगं हो माहितीये, तू वाट पाहत होतीस, पण खूप उशीर झाला होता ना, म्हणून फोन नाही केला. बोल ना आता. एकतर आधीच किती दिवस झाले आहेत, नीट वेळ मिळत नाहीये मला. आज काढलाय ना तुझ्यासाठी, तो आतुरतेने तिला सांगत. केव्हा येणार तुम्ही? त्याची आतुरता समजून घेत शेवटी मौन सोडून ती प्रश्न विचारत. झालंच आहे काम, रात्रीपर्यंत किंवा पहाटे येतो. तू सांग, पोहोचलीस ना व्यवस्थित? कसा आहे पहिला दिवस? काही प्रॉब्लेम नाही ना? समोर चौकशी करत. नाही, काही प्रॉब्लेम नाही, सगळं ठीक आहे. तुम्ही कसे आहात? तुझ्याशिवाय कसा असेल मी? अजिबात करमत नाहीये मला इथे. आय मिस यू. आज तुझा आवाज ऐकला तेव्हा कुठे शांत वाटते. गुलछडी 4 दिवसात अशी अवस्था आहे माझी. 2 महिन्यांनी प्रचार सभा सुरू होणार आहे. म्हणजे जवळजवळ मी घरी नसण्यातच जमा आहे. तेव्हा कसं होईल काय माहित. किती दिवस तुझ्याशिवाय राहावं लागणार आहे काय माहित. समर नाराजीत. गेले काही दिवस समर त्याच्या इलेक्शनच्या कामामध्ये खूप जास्तच बिझी झाला होता. काहीच महिने हातात शिल्लक राहिले होते, त्यामुळे कामाचा वेग तर वाढला होताच, सोबत वेळ ही डळमळीत झाली होती. त्यामुळे दोघांची भेट व्हायची ती केशर गाढ झोपेत गेल्यानंतरच. सकाळी लवकर निघालेला तो लेट थकून आल्यावर निदान तिला जवळ घेऊन तरी शांत तरी झोपत होता. पण आता तेही शक्य नव्हतं. अहो तुम्ही कामाकडे लक्ष द्या, माझी काही तक्रार नाही. हे 2-3 महिने खूप महत्वाचे आहेत तुमच्यासाठी. मी आहेच की तुमच्या सोबत. सकाळ सकाळी असे नाराज नका होऊ, पूर्ण दिवस खराब जाईल. तिने अबोला धरून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे तो उदास झालाय असं वाटून त्याची समजूत काढत ती. नाही होत. चल, नंदन आवाज देतोय, माझी एक मीटिंग आहे, उशीर होईल. तुझं पण पहिला दिवस आहे ना, तू कर तुझं काम आणि काळजी घे. हो तुम्ही पण, आणि लवकर या, मी वाट पाहतोय. बाय बाय, लव यू. अहो महाजन, या मॅडम आजपासून येणार आहे. आधी का नाही सांगितले तुम्ही? सगळ्या फाईल मागवल्या आहेत त्यांनी. आधी सांगितलं असतं तर सकाळी सेटिंग करून ठेवली असती ना. ऐनवेळी किती पंचायत झाली माझी. हिशोबाचे सगळे घोटाळे तुम्हाला माहित नाही का? त्यांच्या हाती लागले असते तर. रवींद्र थोडासा तणतणत महाजनच्या केबिनमध्ये येत. तुला सांगायला आधी मला तर माहित असायला हवं ना. सकाळी फोन केलाय साहेबांनी, त्यांचा आल्यानंतर तुला लावला तर तुझा स्विच ऑफ. केव्हा सांगणार होतो मी? महाजन त्यांच्यावर चिडून. अहो मग आत्ता करायचं काय? आज कसं तरी मॅनेज करून यांना फाईल दिली आहे मी. मला 2 दिवस तरी लागतील सगळे फाईल सॉर्ट करायला. त्यांना तोपर्यंत तुम्ही दुसरं काम लावा, तेवढंच वेळ मिळेल मला. रवींद्र. ए रवी, त्या इथे एडिटर म्हणून जरी जॉईन झाल्या असल्या तरी मालकीन आहेत त्या. मी त्यांना कामाला लावू? महाजन प्रश्न करत. अहो मग
नेहमीचं तुमचं गोड शब्दांचं शस्त्र बाहेर काढा आणि त्यांना पूर्ण फॅक्टरी फिरवून आणा, ओळखी करून द्या सगळ्या स्टॉपची आणि कामगारांची, काहीतरी करा, पण 2 दिवस त्यांना पाहिल आणि माझ्यापासून दूर ठेवा. रवींद्र वैतागून, दूर ठेवायला त्या काय पहिल्याच विद्यार्थिनी नाहीयेत. मी सांगितलं ना आणि त्यांनी केलं. माझ्याकडून जितकं होईल तेवढं मी करणार, पण जास्तीची अपेक्षा करू नका. किती दिवसापासून वरडून सांगत होतो की सगळं मॅनेज करून ठेवा. ऐन वेळी गोळ नको, पण नाही, स्वतः देखील अडकणार, सोबत मलाही अडकवणार. महाजन वैतागून पहिल्या दिवशी केशरने कामाला सुरुवात करत सगळ्या अकाउंटच्या फाईल स्टडी करायला मागून घेतल्या तशी रवींद्र आणि महाजनांची धांदल उडाली होती. इतके दिवस सगळा कारभार महाजन पाहत असल्यामुळे तशी कोणाची भीती नव्हतीच दोघांना, पण आता केशर आल्यामुळे बऱ्याच गोष्टींवर बंधन येणार होतं आणि नको ते सगळे हिशोब बाहेर पडणार होते याची दोघांना भीती होतीच. त्यामुळे थोडं सतर्क राहावं लागणार होतं केशर पासून. साजू, तुझी कॉपी. रात्री केशर साजरीची कॉपी तिच्या रूम मध्ये घेऊन येत तिला आवाज देत, थँक्यू वहिनी, खरंच गरज होती. केव्हा आलीस तू? माझं लक्षच नव्हतं. कसा होता तुझा पहिला दिवस? साजरी स्टडी टेबल वरून उठून केशर शेजारी येऊन बसली. खूप छान होता. सगळं नवीन नवीन आहे, अजून ओळख व्हायला हवी आणि सगळं रुटीन बसायला अजून वेळ लागेल. थोडा होईल हळूहळू. तू सांग, तुझं कॉलेज कसं चालू आहे? कसं वाटतंय पुन्हा जॉईन करून? केशर तिच्या हातात कॉपी मग ठेवत, खरं सांगू वहिनी, मी कुणामध्ये जास्त मिक्स होतच नाही. मी माझं क्लास आणि लायब्ररी बस एवढंच चालू आहे सध्या. आता फक्त राहिले शेवटचं वर्ष लवकरात लवकर पूर्ण करून तिथून बाहेर पडावं असं वाटतंय. खूप जुन्या आठवणी आहेत तिथल्या प्रत्येक कोपऱ्यात, त्यामुळे सगळं मी कटाक्षाने टाळते फक्त आणि अभ्यासावर फोकस करण्याचा प्रयत्न करते. साजरी कॉपीचा घोट घेत आठवणीत हरवत, साजू, त्या आठवणींना तू दुःखाचा चष्मा लावून पाहतेस म्हणून त्रासदायक वाटतायत त्या. आयुष्याचे अनमोल क्षण म्हणून आनंदाने पाहशील तेव्हा हवेसे वाटतील आणि त्रास देखील होणार नाही. तुमच्या प्रेमाचे ते क्षण पुन्हा एकदा जगता यावे, जवळून अनुभवात यावे म्हणूनच निवड केली आहे ना पुन्हा त्या कॉलेजची. आणि आता तिथून काढायचं म्हणतेस? केशर समजावत, त्या आठवणी अनमोल तर आहेतच माझ्यासाठी, पण काय उपयोग? त्यांचा त्यांनी गेलेला तो पुन्हा थोडी येणार आहे. शेवटी मी एकटीच ती एकटीच. साजरी शून्यात नजर लावून, असं का बोलते साजू? आम्ही सगळे आहोत ना. बरं ते सोड, हा सगळा काय पसारा करून ठेवला आहेस? झोपायचं नाहीये? केशर विषय बदलत तिचे अस्तव्यस्त पडलेले सगळे नोट्स पाहत, अगं ते एक प्रोजेक्ट सबमिशन आहे उद्या, त्याची तयारी करत होते. मध्ये जॉईन केले ना मी, तर सगळे राहिले मागचे नोट्स आणि स्टडी कव्हर पण करते. त्याचेच पेपर्स आहेत हे. खूप गॅप पडलाय ना मध्ये, तर आता अजिबात काही सुचत नाहीये आणि हात पण दुखतायत लिखाण करून. साजरी सगळा पसारा पाहून, दे मी मदत करते, दोघांनी केलं तर लवकर होईल. केशर हसून, अगं नको, तू पण थकून आली आहेस ना ऑफिस मधून, मी करते, राहू दे तू. साजरी नकार देत, नाही ग, मी कशाला थकू, गाडीतून गेले आणि आले, तिथं पण पूर्ण दिवस खुर्चीत बसून तरच होते. इकडे तू सांग फक्त काय करायचंय? केशर तिचं काही न ऐकून सगळा पसारा आवरून गादीवर येऊन बसली. असंही समरची वाट पाहत ती रूम मध्ये बसणार होतीच. तोच वेळ साजरीच्या सत्कारणी लागणार होता. साजरी लॅपटॉप घेऊन तिचं प्रोजेक्ट पूर्ण करत बसली तर केशर तिच्या शेजारी बसून तिच्या नोट्स लिहून पूर्ण करत होती. दोघांची हसून खेळून कामं चालू होती. मध्ये मध्ये तिच्या कॉलेजचे किस्से तर कधी कधी कस्तुरीच्या नोट्स वरून उडणारी धांदल सांगून आनंदात काम चालू होतं. वेळ रात्री 9 वाजून. तू इथे काय करतेस? एकदम गुंग होऊन लिखाण करणाऱ्या केशरला साजूच्या रूम मध्ये पाहून समर विचारत. नेहमीप्रमाणे घरी आला तसे साजरीला पाहायला तिच्या रूम मध्ये समोर केशरला पाहून आश्चर्याने, हा तुम्ही? घाबरले ना मी. असा अचानक आवाज आला तर समोर एकदम समरचा आवाज आला. तशी दचकून त्याला पाहती, तुम्ही केव्हा आलात? मी धक्क्यातून बाहेर आली तशी ती उठून आनंदाने त्याला मिठी मारायला जाणार तशी पुन्हा खाली बसत मांडीवर डोकं ठेवून झोपलेल्या
साजरीला पाहून गप्प बसली. आत्ताच आलो, पण तू इथे काय करते आणि ही अशी का झोपली? लिखाण करणारी ती आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून लॅपटॉप पोटावर तसाच ठेवून झोपलेली साजरी दोघांना पाहून तो, तिच्या नोट्स पेंडिंग होत्या ना, तर मी मदत करत होती. हळूच तिचं डोकं उशीवर ठेवून त्याला सांगत ती, तुम्ही चला ना, मी येतेच हे सगळं आवरून. अहो अहो, तुम्ही जेवण करणार? थोड्या वेळात साजरीच्या रूम मधून केशर त्याला आवाज देत आत आली. तसं समोरचा पसारा पाहून तोंडातले शब्द रेंगाळून आजूबाजूला पाहती. तो कुठेच दिसत नव्हता, पण त्यांनी आल्या आल्या केलेला पसारा आट्या पाडून पाहत ती एक एक पाऊल आत येऊन शर्ट बेडवर भिरकावलेला, नेहमीसारखं घड्याळ, मोबाईल, वॉलेट बेडवर फेकलेलं, शूज एकीकडे, सॉक्स एकीकडे, बेल्ट खाली पडलेला, सगळ्या पसाऱ्यावरून त्याच्या मूडचा अंदाज काही ठीक नाही हे तर लक्षात आलंच होतं. नक्की दुपारची मीटिंग मनासारखी झाली नसणार, त्याचेच पडसाद उमटले आहेत हे कळायला वेळ नाही लागला तिला. एक एक करून सगळं जागच्या जागी उचलून ठेवत तिने बेड ठीक करायला घेतला. तसा वळून पाहिलं तर नुकताच अंघोळ करून आलेला तो तसाच विथआउट शर्ट नुसत्या ट्रॅक पॅन्टवर बाहेर आला होता. केस नेहमीसारखे ओले. एक नजर तिला पाहून त्यांनी ओला टॉवेल बेडवर फेकला आणि बाहेर झोपाळ्यावर जाऊन डोळे मिटून शांत बसला. त्याला असा उदास पाहून तिलाही उगीच दाटून आलं. चेहरा एकदम थकून गेला होता. डोळे पण झोप न झाल्याने सुजलेले दिसत होते. त्याच्यावर नजर फिरवून तिने तो टॉवेल उचलला आणि शांतपणे त्याच्या मागे उभं राहून ते ओले केस पुसू लागली. इथे का बसलात? थंडी नाही वाजत का तुम्हाला? चला आत, भूक लागली असेल ना तुम्हाला, मी गरम गरम जेवण घेऊन येते. त्याचे मौन पाहून बोलायला सुरुवात करत ती, नको, इच्छा नाहीये. तू जेवलीस ना? तसा डोळे मिटून तो विचारत, हो मी केलं जेवण, पण तुम्हाला काय इच्छा नाहीये? भरल्या घरात असं उपाशी पोटी झोपू नये असं माई म्हणतात. मागून त्याच्या गळ्यात हात टाकून कपाळावर ओठ टेकवत ती, थकलात का खूप? मी भरवू जेवण? भूक लागली असेल तर? अजून पण शांत असणाऱ्या त्याला बोलायला भाग पाडत ती, नको, भूक नेली माझी. इतकी मेहनत करून एक काम मनासारखं होत नाहीये. सगळीकडे नुसता भ्रष्टाचार आणि पैशांचा खेळ. कधी कधी असं वाटतं ना, एकेकाला चटक्याने चांगलं फोडून काढावं. स्वतः तर चांगली कामं करणार नाहीत, दुसऱ्यांनाही ते मिळू देणार नाही. समर वैतागून मनातली भडास काढत, अहो शांत व्हा, काही झालं का मीटिंग मध्ये? तुमचं ते रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टचं काम काय झालं? तो चिडला तशी त्याच्या समोर एक त्याला शांत करत, काय होणार? जास्तीचे पैसे देऊन नको त्यांच्या हातात पडलं ते. चांगलं काम हवंय कुणाला इथे? सगळ्यांना लोकांना बुडवण्याचा आनंद मिळतो. समर चिडून, अहो तुम्ही केला ना मनापासून प्रयत्न, आता नाही होत काही गोष्टी मनासारख्या, तर इतकं ट्रेश का होताय तुम्ही? आज नाही झालं तर उद्या होईल, शांत व्हा. केशर त्याला समजावत, कसं शांत होऊ? चिडचिड होते माझी नुसती. तिच्या पोटाला विळाका घालून डोकं टेकून शांत होत तो. इतके दिवस केलेल्या मेहनतीवर सगळं पाणी फिरवलं होतं, त्यामुळे साहजिकच होतं त्याचं चिडणं. त्याला काहीच न बोलता त्याच्या केसात हात फिरवून त्याला जवळ घेऊन शांत उभी त्याला अनुभवत होती ती फक्त. केसात फिरणारी तिची मऊसर बोट आणि अंगाला झोंबणारा गार वारा त्याच्या थकलेल्या शरीराला आरामदायक वाटत होते. तिला आणखी जवळ ओढत त्यांनी हाताची पकड मजबूत केली आणि पोटावर गाल घासून तसा शांत बसून राहिला. अहो आज चला ना, तुम्हाला थंडी वाजेल. केसात फिरणारी तिची बोट त्याच्या पाठीवर फिरली तशी थंड पडलेले त्याचं शरीर पाहून त्याला आवाज देती, पण तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत जातच कुठे होता? तो तर केव्हाचा तिच्यात हळवत चालला होता. तिच्या मऊ मऊ ओठांचा स्पर्श गालाला होऊ लागला तसा त्यावर कधी हात फिरवत तर कधी गाल घासत होता. त्याचा स्पर्श मात्र तिला बेचैन करत होता. त्याचा थंड हात कमरेवर फिरला तशी जास्तच शहारली ती. आजच्या त्याच्या स्पर्शाची भाषा काही वेगळंच सांगून जात होती तिला. जणू तिची खूप गरज आहे त्याला. त्याच्या थकलेल्या शरीरावर तिच्या स्पर्शाचा मौशर पिसारा फिरावा असं सांगत होता तो. तिलाही आज त्याला थांबवावं असं वाटत नव्हतं.
का कुणास ठाऊक हवा हवासा वाटत होता तो आज. त्याचा तो स्पर्श आज सर्वांगाला सुखावून जावा असं नकळत येऊन गेलं मनात. खूप दिवसांची त्याची मनाची इच्छा पूर्ण करत आज त्यांनी त्या नजरेवेधक तिळावर अलगद ओठ टेकवलेच. किती दिवस नुसतंच पाहायचं तुला. त्याच्या ओठांनी तर जास्तीच उत्तेजित झाली ती. धडधड वाढली आणि पोटात तर फुलपाखरांची गर्दी दाटली जणू. अंग चोरून उभी असलेल्या तिला त्यांनी मांडीवर बसवून घेतलं आणि घट्ट मिट्टीत ओढलं. त्याचं थंड पडलेलं शरीर तर तिचं त्याच्या स्पर्शाने उबदार झालेलं शरीर एकमेकांना बिलगत. तिची ऊब अनुभवत तो तिच्या पाठीवरून हात फिरवत. तिने त्याच्या मानेवरून तिच्या गुलाबी ओठ फिरवून दातात त्याच्या कानाची पाळी पकडली तशी सारखन एक गोड कळ उमटली त्याच्या अंगावर. तिच्या केसांना पकडून त्यांनी तिला मागे ओढलं आणि घाईत त्या गुलाबी ओठांना बंदिस्त केलं. त्यात गुंग होऊन मनसोक्त रसपान करून तिला त्रास देत तो त्याचा गोडवा चाकत होता. बंदिस्त झालेले ओठ रात्रीची नशा आणखीनच वाढत होती. तो पण भान विसरून तिच्यात हरवत आपल्या ओठांशी मोहर सगळीकडे सोडत प्रेमाचा वर्षाव करत होता. त्याच्या नखांचे वरखडे तिच्या उघड्या खांद्यावर उमटले तशी ती आवाज करत, सॉरी, आय एम रिअली सॉरी. त्यांनी भानावर एक तिला पाहिलं आणि पटकन तिच्यापासून दूर होत तो उठला. पुन्हा ओघात नको ते करून बसला होता. आता तिच्या समोर थांबला तर सगळं अवघड होणार होतं. त्यासाठी त्यांनी एक नजर तिला पाहिलं. मी झोपतो, डोकं दुखते माझं, तूही झोप, बोलून घाईत आत निघून गेला आणि बेडवर आडवा होऊन पाठ फिरवून झोपून घेतला. ती तर आवक होऊन त्याला पाहत होती फक्त. किती खुश आणि शांत वाटत होता काही वेळापूर्वी तो. पण पुन्हा एकदा हिरमोड झाला होता हे समजत होत. पण आज तर तिने कसलीही मनाई केली नसती त्याला. त्याच्या रंगात रंगायची मनाची तयारी कधीच झाली होती तिची आणि आत्ता तो रंग त्याच्यापर्यंत लवकरच पोहोचविणार होती ती, ज्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. जगातील सगळी सुख आणून दिलेत तुम्ही मला, आता माझी वेळ, त्याला पाहून मनापासून हसत ती. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मंडळी.